मोरक्याची टीम आत्ता आपल्यासोबत आहे. मोरक्याची टीम म्हणजे असं रसायन आहे की ज्यांनी सोलापूरसारख्या अतिशय ग्रामीण भागातनं चित्रपट निर्मिती केली आणि तो थेट राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निवडलं गेलं. साहजिक आहे, त्यांच्या भावना काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मला सांगा की काय प्रतिक्रिया, आता काय म्हणणं आहे आपलं? राष्ट्रपतींच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार जो चित्रपटांसाठी दिला जातो आणि देशभरातील जवळपास हजारो चित्रपटांमधून हा पुरस्कार निवडून दिला जातो. तो गेल्या 64 वर्षांची परंपरा आणि तो सन्मान आज 65व्या चित्रपट महोत्सवामध्ये आम्हाला मिळणार. यासाठी आम्ही खूप उत्साहानं आनंदानं आलो की राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार. हा सन्मान भारताच्या पहिल्या नागरिकाच्या हस्ते, महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला मिळणार. आणि अचानक काल रंगीत तालमीमध्ये सांगण्यात आलं, जो कार्यक्रम आज होणार आहे त्याची रंगीत तालीम काल होती आणि त्याच्यात सांगण्यात आलं की काहीच पुरस्कार, एक मोजके 10-11 पुरस्कार फक्त राष्ट्रपतींच्या वेळेच्या कमतरतेमुळे, अभावामुळे तेवढ्याच लोकांना, 10-11 लोकांना दिले जातील आणि बाकीचे 100-1 लोक हे स्मृती इराणींच्या हस्ते सन्मानित केले जातील. तर सगळ्यांकडून ही, देशभरातल्या सगळ्याच प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या लोकांकडून, जवळपास 100-125 लोकांकडून ही प्रतिक्रिया आली की आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि तसं होण्यासाठी काय करता येईल ते बघा. बरं, मला सांगा मग आता काय ठरलं, आपण जाणार का मग पुरस्काराला? जर समजा राष्ट्रपतींनी नकार दिला आणि जर केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला तर? आम्ही आत्ता निवेदन दिलंच आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही निवेदन असं दिलं आहे की राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळण्यासाठी काही गोष्टी कराव्यात आपण, अशी विनंती आणि असं निवेदन, याचना आम्ही करतो आहोत. 1 तासाचा जो वेळ राष्ट्रपतींनी दिलेला आहे त्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना सन्मानित करणं शक्य होऊ शकतं का, याच्यावरही विचार करावा, प्रयत्न करावा आणि राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घ्यायची इच्छा आहे. आपलं काय म्हणणं? नॅशनल अवॉर्ड्स जो आहे तो राष्ट्रपतीच्या हस्तेच दिला जातो आणि आम्हाला अपेक्षा आहे की तो राष्ट्रपतीच्या हातूनच आम्हाला मिळा. बरं, तसं नाही घडलं तर काय, आता सर्वजण जे ठरवतील ते निर्णय. आपल्यासोबत लाईन प्रोड्युसर पण आहेत. शैलेश, काय प्रतिक्रिया आहे? राष्ट्रपतीच्या हस्तेच आम्हाला पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा आहे. बरं, मुद्दा एकच आहे की राष्ट्रपतींच्या हस्तेच पुरस्कार मिळाला पाहिजे. आणि एवढा कष्ट केलो, 2-3 वर्ष झाल्या मोरक्या चित्रपटासाठी झटतोय. ज्या दिवशी मोरक्या अमर सरांनी सांगितलं आहे तेव्हापासून नॅशनल अवॉर्ड विनर मोरक्या म्हणूनच लिहिलेलं आहे त्याच्यावर, आणि ते राष्ट्रपतींच्या हस्तेच पुरस्कार आपल्याला घ्यायचा आहे. ते ठरवूनच आपण इथपर्यंत आलो आणि मजल गाठलो. तर इथं आल्यावर वेगळंच कळतं आहे आपल्याला. त्यामुळे सगळेच नाराज आहेत. तर कमिटी काय विचार करेल त्याच्यावर. मला एक सांगा, आपलं जी काही चित्रपटाची कथा होती, जे कलाकार होते, ज्या पद्धतीने निर्मिती झाली, हे सगळं खरं तर अद्भुत होतं. इतक्या ग्रामीण भागातनं येऊन चित्रपट निर्मिती आणि इथपर्यंतचा प्रवास होता. या बाकी सहकलाकारांची काय भूमिका आहे? कारण 2 लहान मुलं आत्ता माझ्या इथे दिसत नाहीत, पण त्यांची काय प्रतिक्रिया? कारण काल ते खूप तयारीत आलेले होते, अगदी नवीन ड्रेस घेतलेला होता राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार म्हणून. हो, ते अवॉर्डीज जे सन्मानित होणारे लोक आहेत, माझे सहकलाकार, बालक कलाकार, जे खूप उत्साहानं ते आलेले आहेत. त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत आलेले आहेत, एवढ्या दुरून प्रवास करून आलेले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला पुरस्कार घ्यायचा आहे, हे आता विरजनच पडलं थोडक्यात त्या गोष्टीवरती. अशी वेळ आलेली आहे. आता अपेक्षा आहे तरी पण सकारात्मक विचार करू. त्या बाजूने काही राष्ट्रपतींच्या 1 तासामध्ये का होईना, किंवा आणखी वेळ वाढवून मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा 1 तासामध्ये कशा पद्धतीनं नियोजन करता येईल असा त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि आमच्या भावनांचा, या कलाकारांचा सन्मान करावा. आणखी एक गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की मोरक्या या चित्रपटामध्ये आपण याच सगळ्या वंचित ठेवण्याबद्दल लोकांना, किंवा त्यापासून दूर ठेवण्याबद्दलचीच कथा मोरक्या चित्रपटातून मांडलेली आहे. त्या लोकशाहीबद्दलच बोलतो आपण त्यातूनही. तर नेतृत्व मोरक्या आपल्याला आता काय आपल्या पदरात देतं ते बघूया. फार मार्मिक प्रतिक्रिया आहे विलास, खरं तर ही. कारण काल ज्यावेळेस आपण या सर्व कलावंतांशी बोललो होतो, ज्यावेळेस ते दिल्लीत आले या सगळ्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी, खूप उत्साहित होते सगळे. 2 लहान बालकलाकार ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार होता, ते तर प्रचंड उत्साहित होते. नवीन ड्रेस त्यांनी घेतलेले होते, आईवडील त्यांचे इथे येणार होते आणि एक वेगळा माहोल होता त्यांच्या चेहऱ्यावर. परंतु आज मात्र नाराजी आहे, काहीशी निराशा या लोकांमध्ये. आणि जसं की आत्ता यांनी म्हटलं की मोरक्याची जी चित्रपटाची कथा होती तीच मुळी या सगळ्या याला आता नेमकं हे मोरके काय करतात लोकशाहीतले आमच्याबद्दल, कलेचा ते सन्मान ठेवणार का, अशा पद्धतीची भावना आता यांची आहे. आपण बघतोय की आता काय होणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.